नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू हे पंचपरमेष्ठी आपल्यासाठी पूज्य आहेत, ज्यांची पूजा करण्यायोग्य आहे. पण ती पूजा जर भावपूर्वक नाही असेल, भावपूर्वक केली नाही तर त्या पूजेने पुण्यबंध होईल पण निर्जरा होणार नाही. म्हणजे काय म्हटलं, पंचास्तिकाय संग्रहामध्ये एक गाथा सांगितली त्यांनी अशी. काय सांगितलं? अरिहंत सिद्ध चेय पवयण गणनाण भक्ती संपन्नो बंधदी पुण्यम बहुसो नदुसो कम्मखयम कुणदी. म्हणजे काय सांगितलं? अरिहंत, सिद्ध, आचार्य, प्रवचन, गण म्हणजे हे सगळे चैत्य, अरिहंत, सिद्ध, चेय, पवयण, गण, नाण, भक्ती संपन्न, त्यांची मी भक्ती केली. त्या सगळ्या पंचपरमेष्ठींना गर्वित केलं त्याच्यामध्ये. त्या सगळ्यांची मी आराधना केली, भक्ती केली, तर त्याच्याद्वारे मला बंधदी पुण्यम बहुसो अनेक प्रकारचं पुण्याचा बंध झाला, म्हणजे भरपूर पुण्याचा आश्रव बंद झाला. पण नदुसो कम्मखयम कुणदी कर्मांचा क्षय झाला नाही. का? कारण मी फक्त त्यांनाच समोर ठेवून त्यांचीच पूजा केली, त्यांच्यासारखा मी आहे अशी भावभासना केली नाही, किंवा स्वतःला सुद्धा अरिहंत स्वरूप, सिद्ध स्वरूप पाहिलं नाही, जाणलं नाही. त्यामुळं मला त्यांचं आणि माझं स्वरूप समजलंच नाही. ज्याला सर्वज्ञांचं स्वरूप समजलं त्याला आत्म्याचं स्वरूप समजणार, ज्याला आत्म्याचं स्वरूप समजलं त्याला सर्वज्ञांचं स्वरूप समजणार. म्हणून म्हटलं की तीच भक्ती खरी ठरणार, तीच भक्ती यथार्थ म्हणली जाणार, जिथं की भेदविज्ञान आहे, जिथं की आत्म्याची स्वभावाची भाववासना आहे, तिथंच ती भक्ती यथार्थ फळाला देणारी असणार. तर आपण बघत होतो जिनेंद्र अर्चनामध्ये पान नंबर 17वर. तर काल आपण काय बघितलं होतं? 5 प्रकारच्या पूजा, द्रव्यपूजेचे 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सदार्चन पूजा, चतुर्मुख पूजा, कल्पद्रुम पूजा, अष्टानिका पूजा आणि ऐंद्रध्वज पूजा असे 5 भेद केले होते. मग सदार्चनमध्ये सांगितलं की आपल्या घरातून द्रव्य आणून जिनालयामध्ये भगवंतांचं पूजन करणं, हे झालं सदार्चन, म्हणजे नेहमी सदा अर्चन रूपाने पूजन करणं. ती सदार्चन पूजा झाली. पुढं चतुर्मुख पूजामध्ये मुकुटबद्ध राजांच्या द्वारे महापूजा करणं. कल्पद्रुम पूजामध्ये सांगितलं की चक्रवर्तीद्वारे किमिच्छक दान देत भगवंतांचं पूजन, उत्सव करणे, ह्याला म्हटलं कल्पद्रुम पूजन. अष्टानिका पूजनमध्ये नंदीश्वरांचं पूजन करणं, सर्वसाधारणकेद्वारा पूजा का आयोजन करणार. आणि ऐंद्रध्वज पूजा म्हणजे इंद्रांच्या द्वारे जी केली जाते ती ऐंद्रध्वज पूजा. इंद्रांच्या द्वारे केली जाते ती ऐंद्रध्वज असं म्हटलं जाते. उपर्युक्त 5 प्रकार की पूजनों में हम लोग सामान्य जन प्रतिदिन केवल सदार्चन यानी नित्यमह पूजन ही करते हैं. शेष पूजने भी यथा अवसर यथा योग्य व्यक्तियों के द्वारा की जाती है.
म्हणजे ते काय नित्य केलेले जाणारे नाही आहेत पूजा. ह्या कल्पद्रुम पूजा, इंद्रध्वज पूजा, अष्टानिका पूजा, ह्या काय म्हणायचं त्या त्या पर्वानुसार त्या त्या काय विधानानुसार वगैरे त्यावेळेस केले जाणारे पूजन आहेत. पण सदार्चन पूजनमध्ये नित्य केली जाणारी ती पूजन आहे. तर ह्याच्या प्रसंगामध्ये काय सांगितलं की पूर्वी अशी ह्याच्यात एक घेतलं होतं ना त्यांनी, जिन प्रतिमा एवं जिन मंदिर का निर्माण करना, हे सुद्धा एक प्रकारचं पूजन आहे. तर त्यासाठी काय सांगितलं की जेव्हा राम रावण होते ना त्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी भरत चक्रवर्तींनी काय केलं होतं, सगळे अनेक ठिकाणी जिनमंदिरं बांधवली होती. जसं आपण बघितलं होतं कोण भरताचे 60,000 मुलं, नाही ते सॉरी कोण होते ते सनत कुमार चक्रवर्ती, नाही कुठले चक्रवर्ती होते, सगर चक्रवर्ती. सगर चक्रवर्तीचे 60,000 पुत्र त्या कैलास पर्वतावर जिनमंदिर बांधायला गेले होते. त्याचं रक्षा म्हणून त्याला कोट करायला गेले होते, परिक्रमा मार्ग करायला गेले होते. असं अनेक प्रकारांनी पूर्वीच्या पुराण पुरुषांनी मंदिरांची आधी रचना केली. मग त्याच्यामध्ये सांगतायत की जे रावण नाही कोण होता, भरत चक्रवर्तींनी कैलास पर्वतावर रत्नमयी मंदिरं बांधली. तर त्या मंदिरांना मध्ये सांगितलं दर्शन करायला, पूजन करायला कोण जायचे हो, अशी सुवर्णमय रत्नमय मंदिरं असायची पूर्वी. आणि एकदम सुंदर त्यांनी आपल्या परीने सगळ्या प्रकारांनी समर्पण करून धन ओतून काय हवं नाही ते सगळं घालून तिथं पूजन करायचे किंवा मंदिर बांधवायचे. तर सांगितलं त्या रत्नमयी मंदिरांमध्ये देवता पूजन करायला यायचे किंवा रुद्धिधारी मुनी, चारण मुनी वगैरे जाता येता तिथं दर्शनाला किंवा त्यांचे भक्ती आदी करायला तिथं त्या मंदिरांमध्ये जायचे. किंवा विद्याधर आदी, म्हणजे विद्याधर हे मनुष्य, विद्यांचे धारी असणारे मनुष्य, ते सुद्धा त्या मंदिरांमध्ये जायचे. मग असं त्या मंदिराच्या निमित्तात अनेकांना धर्माचा लाभ व्हायचा. आणि एकदा काय झालं, त्याच मंदिराच्या ठिकाणी किंवा त्या पर्वतावर बाली मुनी ध्यानाला उभारले होते, नाही का, माहिती आहे का. आणि ध्यानाला उभारलेले असताना काय झालं, रावणाचं लग्न झालं होतं अनेक स्त्रियांबरोबर. आणि तो किती म्हणला 14,000 विद्यांचा स्वामी होता. रावण पण विद्याधर होता ना. आणि रावण सुद्धा काय म्हणायचं धर्मप्रेमी होता. त्याला सुद्धा धर्माच्या प्रती खूप श्रद्धा, आस्था, भक्ती असायची. आणि नेमकं तो लग्न झाल्यावर त्या सगळ्या स्त्रियांना विमानामध्ये घालून चालला होता. आणि जात असताना कैलास पर्वतावरून जाताना त्याचं विमान अडलं. आणि मग अडल्यावर त्याला वरून दिसलं फक्त मुनी आहेत. मग त्याला खूप आनंद झाला पहिल्यांदा की आपल्याला मुनींचं दर्शन होणार आपलं, कारण विमान अडतं ना, जर भावलिंगी मुनिराज असतील खाली तर विमान वरून जात नाही. मग तिथं तो आनंदाने काय केला, पत्नींसह तिथं खाली दर्शनाला म्हणून उतरला. आत्तापर्यंत त्याचे परिणाम खूप चांगले होते. मग आपल्याला अनायस मुनींचं दर्शन झालं, उपदेश मिळेल, त्यांच्याकडून आशीर्वाद मिळेल, असे त्याचे भाव, भक्तीचे भाव. आणि तो उतरला खाली आणि समोर येऊन बघतो तर काय कळलं, हे तर बाली म्हणजे त्याचे शत्रू, रावणाचे शत्रू. म्हणजे त्यांनी शत्रुता केली होती रावणाने, कारण त्याच्या बहिणीचा हात मागितला होता, बालीच्या बहिणीचा. आणि बाली तयार झाले होते हात द्यायला रावणाला. पण त्याच्याबरोबर अट होती रावणाची की बालीनी मला शरण जावं, म्हणजे मला स्वीकारावं, माझं शरण स्वीकारावी त्यांनी. असं म्हटल्यावर बाली राजा म्हणाला होता की मी जिनेंद्र भगवंतांशिवाय कोणासमोर झुकत नाही, त्यामुळे मी त्यांच्याच शरण जाणार, बाकी कोणाच्या मी शरण जात नाही. तुम्हाला बहिणीचं शी विवाह करायचं आहे मला मान्य आहे, कारण तो त्रिखंडाधिपती होता, धर्मप्रेमी होता, सगळे गुणसंपन्न, त्याकडे अनेक विद्या होत्या, वैभव होतं,
त्यामुळे तयार झाला होता बाली राजा आपल्या बहिणीचा विवाह करून द्यायला. पण जेव्हा त्यांनी ही अट घातली की मी तुझ्यासमोर झुकणार नाही, तर त्यावेळेस तो युद्धाला आला. रावण आणि बालीमध्ये युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये रावण हरला बालीकडून. बालीचं बळ जास्त होतं आणि मग त्याला नागपाशामध्ये जखडलं होतं आकाशामध्ये अद्दरस असताना रावणाला. आणि मग त्यावेळेस असं तिथं कंडिशन झाली होती की मरायला टेकला होता तो. त्या नागपाशांनी बांधून अनेक विद्यांनी त्यांना वरती तिथं आकाशामध्ये तरंगत ठेवलं होतं. आणि मग हे कळलं त्यांच्या बायकांना रावणाच्या, आणि त्या बायका गेल्या बालीकडं आणि त्यांनी आपल्या पतीची भीक मागितली की आमच्या पतीला जीवनदान द्या, त्यांच्याकडून चूक झाली वगैरे. मग हा त्यांना अपमान वाटला होता रावणाला, त्यामुळं त्यांनी वैर धरून बसला होता. बालीराजांनी सोडून दिलं त्याला माफ केलं, त्याला सोडून दिलं. पण रावणाने नाही सोडलं. रावणाच्या मनामध्ये ते शल्य राहिलं, ते वैर राहिलं की मी ह्याचं बघून घेईन. कारण पत्नींच्या समोर लाजल्यासारखं झालं ना त्याचं हीनता झाली म्हटल्यावर त्याला राग आला होता. आणि नेमकं तिथं मग कैलास पर्वतावरून जात असताना काय झालं, तिथंच त्याचं विमान अडलं. कारण शत्रू किंवा मित्र असेल किंवा भावलिंगी मुनी असतील तर विमानवरून जात नाही. मग त्यावेळेस तो उतरला खाली. उतरेपर्यंत त्याच्या परिणामामध्ये आनंद होता की आपल्याला मुनींचं दर्शन होणार, पण झालं विरुद्धच. कारण खाली येऊन बघितलं तर कळलं हे बाली आहेत. आणि इतकं वैर जागृत झालं, त्यांना मारण्याचे परिणाम झाले. आता तिथं काय केलं ऐका. विमानात असेपर्यंत असा विचार आला की माझे अहोभाग्य की अशा मुनींचं मला दर्शन मिळणार. पण समोर येऊन पाहताच बाली मुनी आहेत असं कळलं, तर भक्तीच्या ऐवजी कषाय उत्पन्न झाले. कसं काय म्हणायचं, लगेच परिणाम बदलायला कारण पण नाही लागत. किती फास्ट असे परिणामांमध्ये परिवर्तन चालू असतं. आता त्याला काय वाटलं रावणाला, म्हणले हा आधीच्या काय म्हणायचं गृहस्थ दशेमध्ये असताना पण ह्यांनी मला त्रास दिलाय. आत्ता पण हा काय करतोय, मुनी दशा घेऊन मुनी वेश घेऊन काहीतरी जादूटोणा करतोय आणि माझं विमान अडवलंय ह्यानी. आणि मग त्याला अपमान वाटला, तो आपल्या बायकांसमोर ह्यानी आपलं विमान अडवलं आणि आपला अपमान केला असं त्याला वाटू लागलं रावणाला. मागचे वैर असं काढतोय, म्हणजे बाली आता पूर्वी त्यांनी जे त्यांचं युद्ध झालं होतं ते आता परत तो आपल्याशी युद्ध खेळतोय किंवा आपल्यावर काहीतरी जादूटोणा करतोय असं रावणाला वाटू लागलं. त्यामुळं त्याचे कषाय वाढत गेले, रावणाचे बालीबद्दलचा द्वेष वाढत गेला. आता याला मी धडा शिकवेन असं विचार करून रावण काय करतो, रावणाचं बळ भरपूर होतं. त्यांनी काय केलं, त्या विद्यांना बोलवलं. किती विद्या होत्या त्याच्याकडं म्हणले, 14,000 विद्यांचा स्वामी होता तो. त्यांनी विद्यांचं स्मरण केलं नुसतं तर सगळ्या विद्या हजर झाल्या. काय आदेश आहे तर त्यांनी सांगितलं सर्व विद्यांसह तो पर्वताच्या खाली गेला, कैलास पर्वताच्या, आणि तो ते पर्वत उचलू लागला. कशासाठी, त्याचे भाव होते त्या पर्वताला उचलून मी त्या मुनींसकट लवण समुद्रात टाकून देणार. कुठं, कैलास पर्वत इथं जम्बूद्वीपामध्ये, जम्बूद्वीपात पण भरतक्षेत्रामध्ये. मग इथं असणारा पर्वत उचलून लवण समुद्रात म्हणजे जम्बूद्वीपाच्या बाहेर नेऊन टाकणार मी, असे त्याचे भाव रावणाचे. आणि तसं बळ पण त्याच्याजवळ होतं, विद्या होत्या. तर आता काय झालं, त्या पर्वतावर मुनी ध्यानस्थ होते आणि मुनींना हे ज्ञात होतं की या पर्वतावर अनेक जिनमंदिरं आहेत जे की पुरातन आहेत. आणि परत तिथं म्हणले अनेक ठिकाणी झाडं पक्षी सगळे राहणारे अनेक जीवांचं आश्रयस्थान आहे ते पर्वत म्हणजे. मग फक्त एवढा विचार आला मुनींना जेव्हा ते पर्वत उचलल्यामुळं हालचाल होऊ लागली ना. मग त्यावेळेस मुनींचं ध्यान भंग झालं आणि मग त्यांनी काय विचार केला की स्वतःवर उपसर्गाला म्हणून नाही ध्यान सोडलं, पण विचार काय आला की इथं असणाऱ्या मंदिरांमध्ये देवता इंद्र वगैरे किंवा विद्याधर रुद्धिदारी मुनी
सगळे दर्शनार्थ येतात. आणि जर ह्या पर्वताला ह्यांनी उचललं, हलवलं तर त्या मंदिरांची हानी होईल किंवा त्या प्रतिमांची हानी होईल आणि अनेक जीवांचं आश्रयस्थान नष्ट होईल, जीवहिंसा होईल. इतकाच विचार आला मुनींना. आणि काय केलं मुनींनी? मुनी अवधिज्ञानी होते. जर रावणाने ते पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला तर दगडं पडतील, मंदिरं पडतील आणि अनेक ठिकाणी घरं झाडं सगळी नष्ट होतील. ते जिनालय सुद्धा ध्वस्त होऊन जातील. मग मुनींनी काय केलं? मुनींना रुद्धी होती. बाली मुनी हे रुद्धिधारी होते. त्यांच्याकडं सुद्धा भरपूर बळ होतं, शारीरिक बळ म्हणा. तर त्या सगळ्या जीवांच्या किंवा त्या जिनालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुनींनी काय केलं की आपलं पाय असे ठेवून उभारले होते ना मुनी त्या पर्वतावर, तर त्यांनी फक्त सांगितलं आपल्या उजव्या पायाचा अंगठा थोडासा दाबला. काय? कशासाठी? आपल्यावर आलेला उपसर्ग म्हणून नाही, कारण मुनी स्वतःच्यासाठी कधी रुद्धींचा वापर करत नाहीत. मग तिथं त्या मंदिरांची रक्षा करणं, त्यातल्या जीवांची रक्षा करणं हा भाव होता. म्हणून त्यांनी काय केलं? ते जे पाय ठेवले होते त्याच्यामध्ये उजवा अंगठा थोडासा दाबला. जर सगळ्या शक्तीनिशी दाबला असता ना तर सांगितले रावण तिथूनच 7व्या नरकात गेला असता. म्हणजे इतकी शक्ती त्यांच्या अंगात होती. पण त्यांनी हलकंसं दाबलं फक्त, तर त्या रावणाने पर्वत हातावर उचललेला असा आणि ह्यांच्या दाबण्यामुळं तो उतरला खाली. काय म्हणायचं? तो खाली बसला, दसला आणि गुडघ्यावर बसला. ते पर्वत येऊन त्याच्या मुकुटावर पडलं, मुकुट तुटलं. आता त्याला कळलं की आपल्याच्यानी हे काहीतरी हे वेगळं व्हायला लागलंय आणि तो धसू लागला खाली. म्हणजे पर्वताच्या खाली तर जर तो काय जाणार? दाबला जाणार. तर मुनींचा जोर कमी होता, त्यामुळं काय झालं? फक्त त्या दोन्ही हातावरून पर्वत उचललेला खाली सरकून त्याच्या मुकुटावर आला. मुकुट तुटले आणि तो घाबरला रावण. आणि मग त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. मग म्हणलं ना, म्हणून रव रव असा आवाज सुरू झाला, म्हणून त्याचं नाव पडलं रावण. त्याचं नाव पूर्वी काय होतं? दशानन. आणि मग जेव्हा इथं रुदन सुरू झालं ना त्याच्यावरून लोकांनी त्याला रावण असं नाव ठेवलं. आणि रावण म्हणजे ॲक्च्युली शलाका पुरुष. शलाका पुरुषांना अनेक गोष्टी नसतात, दोष नसतात. त्यांना घाम येत नाही, त्यांना काय म्हणायचं, मलमूत्र विसर्जन नसतं, निहार नसतो, अशा अनेक गोष्टी सांगितल्यात. मग तिथं तरीसुद्धा अपवाद म्हणा की त्याला भीती वाटल्यामुळं घामेघूम झाला रावण. त्या पर्वताखाली घाम येत नसतो ॲक्च्युली त्यांना, पण तो घाम त्याचा अंगातून गळू लागला आणि अंग दुखायला लागलं. कारण तो वरून दाब पडतोय आणि हा खालून उचलायचा प्रयत्न करतोय, पण पर्वत तर हलत नाही आहे. आणि मग तो पायावरून गुडघ्यावर आला. आता तो जोर जोरात रडू लागला. ते रुदन ऐकून त्या विमानांमध्ये सगळ्या बायका होत्या ना, त्यांच्या गेल्या कुठं? परत बालीच्या पायाशी, म्हणजे मुनींच्या पायाशी. आणि ते मुनींना विनंती करू लागले की तुम्ही माझ्या नवऱ्याला जीवनदान द्या. तुमच्या नुसतं तेवढ्या क्रियेनी ते धसले चाललेत किंवा त्यांचं जीवन नष्ट होईल, तर तुम्ही कृपा करा, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही त्यांना जीवनदान द्या. आणि क्षमायाचना करू लागले मुनींकडं, त्या रावणाच्या प्रतीकडून, रावणाच्या काय म्हणायचं, रावणाकडून. त्यांच्या स्त्रियांनीच मुनींना क्षमायाचना केली. मुनी तर परम दयाळू होते, क्षमामूर्ती होते. त्यांनी सहज क्षमा करून टाकली आणि आपला पाय हलका केला. काय झालं? रावणाचे जीवन याच्यानंतर पूर्ण परिवर्तित झाले. तिथून तो जेव्हा आला ना बाहेर आणि त्यांनी मुनींच्या चरणी येऊन क्षमायाचना केली मुनींना. आणि तेच त्याच्या लाईफमधलं टर्निंग पॉईंट होतं रावणाच्या. तिथं सांगितलं तो मुनींसमोर येऊन आपलं खेद व्यक्त करतोय, क्षमायाचना करतोय.
तिथून जाऊन तो तिथल्याच मंदिरांमध्ये बसला आणि त्यांनी इतकी भक्ती केली असेल भगवंतांची. मग त्याच्यामध्ये येतं ते प्रसंग काय की म्हणजे जेव्हा मुनींची भक्ती केली, भगवंतांची भक्ती केली, तर त्याच्यामध्ये सगळं विसरून गेला. आपलं लग्न झालंय, आपल्याबरोबर वराड आहे, बायका आहेत, सगळे लवाजमा आहे, सगळं सगळं विसरून गेला आणि जाऊन तिथं मंदिरांमध्ये वीणावादन करू लागला भक्तीच्या त्याच्या ओघामध्ये. आणि इतके दिवस तो तिथं राहिला, कुठं? त्या मंदिरांमध्येच भक्तिपूजन करत. आणि त्याचं तल्लीनता अशी होती की ते वीणावादन करत असताना सांगितलं त्या वीणेची तार तुटली. कोण भैया? रावण. रावण भगवंतांची भक्ती करत असताना तिथं अनेक दिवस त्यांनी भक्ती केली, त्याच्यामध्ये ती वीणावादन करत असताना त्याची तार तुटली. का? त्याची वॉरंटी संपली होती वीणेची. आणि ह्याचं शरीर सांगितलं वज्रवृषभ नावाचं सहनन होतं रावणाला. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्या भक्तीमध्ये खंड पडू नये म्हणून आपल्या हाताची नस काढली आणि ती नस त्या वीणेला लावून पुन्हा भक्ती सुरू केली. म्हणजे इतकी शक्ती असते वज्रवृषभ नावाचं सहनन असणाऱ्यांना. त्यांच्या नसा नसा सुद्धा वज्रासारख्या असतात. आणि मग त्यामुळे तिथे तो पुन्हा भक्ती करू लागला. आणि मग या भक्तीच्या निमित्तात धर्णेंद्र प्रसन्न झाला. इतकी भयंकर भक्ती करत होता तो की सगळं देहभान विसरून. आणि मग त्या भक्तीमुळं काय झालं, धर्णेंद्र प्रसन्न झाला. आणि त्यांनी अवधिज्ञानाने जाणलं की रावण इतकी उत्कृष्ट भक्ती करतोय आणि त्याला काहीतरी आपण वरदान द्यावं. म्हणून धर्णेंद्र रावणाजवळ आला आणि रावणाला म्हणला, या जीवना बोल म्हणला, तुला काय पाहिजे? मग रावणाला म्हणला की मला तुला वरदान द्यायचंय, माग. काय म्हणले पारस? काय नको, तुला सांगते, विचारते, सांग काय पाहिजे? आज तू पूजन केलं का नाही केलं? केलं ना. चला आता थास, तू काय पाहिजे माग, असं देव म्हणते तुला प्रसन्न होऊन. मग तिथं तो म्हणाला रावण की आता त्याचं सगळं काय म्हणायचं लीनता भगवंतांची होती ना, कशाची त्याला अपेक्षा नव्हती, इतकी सुंदर भक्ती चालू होती. मग त्यावेळेस तो म्हणाला की या जीवनामध्ये माझ्या दृष्टीने जिनेंद्र भक्ती, गुरुभक्ती, धर्माच्या प्रती भक्ती याच्यापेक्षा दुसरं कुठलंच मोठं वरदान नाही आहे. त्यामुळं मला तुझ्याकडनं काहीच नको. मी संतुष्ट आहे, मी सुखी आहे, मी प्रसन्न आहे, मी समाधानी आहे. मला तुझ्याकडून काय नको असं तो धर्णेंद्रला म्हणतोय. मग धर्णेंद्र म्हणतो, तू जरी नको म्हटलास तरीसुद्धा मी तुला काहीतरी देणारच. का? कारण मी आलेलं, माझी ट्रिप वेस्ट जायला नको ना. मी वरून खाली इथंपर्यंत तुझ्यासाठी आलो आहे, तर असंच हात हलवत तर जाणार नाही काहीतरी दिल्याशिवाय. मग मी तुला काहीतरी देणार असं म्हणल्यावर त्यांनी काय केलं, त्याला अमोघ विद्या दिली रावणाला. कुठली? अमोघ नावाची विद्या दिली. आणि तीच विद्या सांगितलं रावणाने लक्ष्मणावर वापरली जेव्हा युद्ध केलं. आणि तीच विद्या विशल्येच्या निमित्तात पळून गेली लक्ष्मणापासून. म्हणजे हे सगळं कथन कशासाठी सांगत होते की पूजनमध्ये आलं होतं ना काल, ती वेगळं, ती वेगळी गोष्ट. कधी ते सीतेचं हरण झालं त्याच्या आधीचं हे गोष्ट आहे. त्याच्या आधी बालीमुनींच्या बरोबर झालेला हा संवाद. तर मग हे सुद्धा रामाला आणि लक्ष्मणाला माहीत होतं की तो इतकी उत्कृष्ट भक्ती करतो. म्हणूनच राम त्या लक्ष्मणाला म्हणत असतो. म्हणूनच राम सारखं लक्ष्मणाला, जरी जीव गेला रावणाचा तरीसुद्धा, जीव चालला होता त्यावेळी सुद्धा लक्ष्मणाला सांगितलं की त्यांच्याकडून विद्या अध्ययन करा. म्हणजे तो विद्याधर आहे, उत्कृष्ट विद्यांचा स्वामी आहे, त्याच्याकडून तुला शिकायला मिळेल, शिक जा. कोणाला? लक्ष्मणाला. कोणाकडून शिकायला सांगितलं? ज्याला की तो आत्ता मारून आला होता. म्हणजे तो आता मरणाचे शेवटचे श्वास चालू होते त्याचे, रावणाचे, आणि त्याच्याजवळ जाऊन शिकू नये म्हणून सांगितलं रामाने.
अशी रामाची दृष्टी होती. म्हणजे गुणग्राही होता तो. त्याच्यामध्ये पण अनेक चांगले गुण आहेत म्हणल्यावर लक्ष्मणाला ते प्राप्त व्हावेत म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. काय सांगत होते त्याच्या आधी मी? कशासाठी सांगितली रावणाची गोष्ट? तर इथं घेतलं ना आपण की सदार्चन पूजामध्ये दुसरं पॉईंट दाखवलं होतं ना त्यांनी, जिन प्रतिमा एवं जिन मंदिर का निर्माण करना, हे सुद्धा एक टाईपचं पूजन आहे. मग भरत चक्रवर्तीने असे अनेक जिन मंदिरांचं निर्माण केलं होतं, हे सांगितलं होतं. कैलास पर्वतावर असे रत्नमयी मंदिरं बांधली होती. आणि मग त्या मंदिरांमध्येच सांगितलं की विद्याधर वगैरे हे दर्शनार्थ जात होते. आणि मग त्यावेळेस घडलेला हा प्रसंग म्हणजे रावणाची भक्तीसुद्धा, तो सुद्धा असं आपलं सर्वस्व समर्पण करून भक्ती करण्याची त्याची तयारी, त्याचे भाव असे असायचे. अशी भक्ती आपल्याकडून सुद्धा व्हायला पाहिजे. आपण कशी भक्ती करतो? घराला कुलूप लावून आलोय का नाही? दूध गॅसवर ठेवलंय का? कसं म्हणजे आपलं ध्यान कुठं? देव दिसत नसतात, तिथं वर्षांवर दूध आहे दिसत असतं. काय काका? हा, मग कुठं आहे आपलं चित्त सांगा? घरामध्ये ठेवून आलोय का इथं घेऊन आलोय? म्हणजे म्हणायचं की अशी त्यांची अशी एकाग्रता असायची त्यांचे पूजन भक्ती करत असताना. आणि तशी आपण करत नाही म्हणून आपल्याला उत्कृष्ट फळाची प्राप्ती होत नाही. म्हणून ह्याच्या पुढं करत असताना असं आपली लीनता, एकाग्रता, आपले भाव तेवढे उज्ज्वल व्हावेत, आपल्याला आनंद मिळावा, अशी पूजन करा, अशी भक्ती करा. पुढं काय सांगतायत? 17 पानावर आहे. वसुनंदी श्रावकाचार में नाम, स्थापना, द्रव्य, क्षेत्र, काल और भाव के भेद से द्रव्य पूजा के 6 भेद कहे है. वरती 5 भेद सांगितले, आता पुढं 6 भेद सांगतायत पूजेचे. नाम पूजा म्हणजे काय? अरिहंत आदि का नाम उच्चारण करके विशुद्ध प्रदेश में जो पुष्प क्षेपण किए जाते हैं वह नाम पूजा है. म्हणजे त्यांचं नाव घेऊन पूजन करणं हे झालं नाम पूजा. स्थापना पूजा यह 2 प्रकार की है, सद्भाव स्थापना और असद्भाव स्थापना. कशाला म्हणायचं? आपण त्याला काय म्हणतो? बरं इथं वाचू आपण. आकारवान वस्तु में अरिहंत आदि के गुणों का आरोपण करना सद्भाव स्थापना है, तथा अक्षत आदि में अपनी बुद्धि से वह परिकल्पना करना यह अमुक देवता है, असद्भाव स्थापना है. असद्भाव स्थापना मूर्ति की उपस्थिति में नहीं की जाती है. म्हणजे तिथं सांगायचं की तदाकार आणि अतदाकार म्हणतो ना आपण. म्हणजे काय? तदाकार स्थापना म्हणजे त्या अरिहंतांसारखं रूप बनवलं, प्रतिमा बनवली आणि त्याच्यामध्ये आपण भगवंतांची स्थापना केली, तर ते झालं तदाकार स्थापना किंवा ह्यांच्या भाषेमध्ये सद्भाव स्थापना. आणि त्यांच्यासारखा आकार प्रकार काही नसताना त्याच्यामध्ये स्थापना करणं हे झालं. ॲक्च्युली आपण स्थापना करत असताना तांदूळ आधी वापरत नाही, आपण आपल्या हृदय कमलांवर त्यांना स्थापन करतो, ज्यांना कोणाला आवाहन केलेलं असतं त्यांना. कारण ज्याच्यामध्ये स्थापना करणार त्याला पूज्यता प्राप्त होणार. मग ते जे तांदूळ वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्या अरिहंतांच्या बाजूला ठेवावं लागेल. आणि ते जर पायाखाली आले, ते जर असं कुठं कोणाकडनं खाल्ले गेले तर त्याचा परत दोष. म्हणून सांगितलं की जे करतात त्यांचं चुकतं हे सांगते. म्हणजे आपण हातात तांदूळ घेतात, लवंग घेतात आणि मग त्याच्यामध्ये स्थापना करून ते चढवतात, तर चुकीचं आहे, तसं नकोय करायला. मग म्हणूनच आपल्याला समजलं ना की आपण स्थापना करणार तर आपल्या हृदयावर करायची आहे, कारण उत्कृष्ट स्थान द्यायचे त्यांना. जे येणार आहेत आपल्याकडं ते इतके उत्कृष्ट पदवाले आहेत आणि त्यांना आपण अशा कुठल्या पण स्थानी ठेवणार का? घरात पाहुणे आले आणि काय म्हणायचं जावई आले, कुठं ठेवणार त्यांना? हो, त्यांना उत्कृष्ट स्थानी ठेवतो ना. आणि मग इथं तर 3 लोकाचे स्वामी, त्यांना कुठं ठेवायचं? सगळं मिक्सच होणार.
म्हणून सांगितलं की त्या कुठल्याही द्रव्यामध्ये स्थापना नाही करायची, तर आपल्या हृदयावर स्थापना करायची त्यांची. त्यामुळं ते स्थापना पूर्ण म्हणेपर्यंत हात रिकामे, आणि त्यांना आपण आपल्या ठिकाणी बोलवतोय, हृदयावर स्थापन करतोय. झाल्यानंतर तुम्ही घेऊन काय पुष्पांजली चढवू शकता, पण नंतर म्हणेपर्यंत अत्र अत्र तिष्ठ तिष्ठ स्थापनम हे पूर्ण म्हणेपर्यंत हाताने फक्त करकमलामध्ये सांगितलं ना, हृदयावर स्थापन करण्यासाठी त्यांचं आवाहन करतो, बोलवतो आणि स्थापन करतो. मग ते झाल्यावर आला तुम्ही म्हणून ते पुष्पक्षेपण केले जातात. जसं की फुलं उधळता तुम्ही, पण आपण फुलं नाही वापरणार, याच्यासाठी तिथं आपण ते तांदूळ किंवा लवंग असं चढवलं जातं. तर हे झालं स्थापना पूजा. द्रव्य पूजा म्हणजे अरिहंतादि को गंध पुष्प धूप अक्षत आदि समर्पण करना तथा उठकर खड़े होना, नमस्कार करना, 3 प्रदक्षिणा देना आदि शारीरिक क्रियाओं तथा वचनों से स्तवन करना द्रव्य पूजा है. काय कळलं त्याच्यात? बघ की भैया, काय कळलं सांग. द्रव्य पूजा म्हणजे एकतर वचन, जे काय वचन वापरतो ती एक द्रव्य पूजा म्हणा. शरीराने जे काय त्यांना आदर देतो, विनय करतो, प्रदक्षिणा करतो, हे सगळी सुद्धा द्रव्य पूजा. म्हणजे वचन, काय आणि अष्टद्रव्य ह्यांच्याद्वारे पूजन करणं, ह्याला म्हणायचं द्रव्य पूजा. काय म्हणले भैया? काय म्हणले? बोल, वाचते परत एकदा. द्रव्य पूजा म्हणजे द्रव्य पूजा आहे. काय कळलं? त्यांना आपण प्रदक्षिणा देतो ना, ती असेल, किंवा हात जोडून नमस्कार करतो ती असेल. आणि म्हटलं होतं, एक दिवस दाखवलं होतं की आपण नमस्कार करताना कसं करायचं असतो, पंचांग किंवा अष्टांग. म्हणजे गवासनात बसूनच, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याच प्रकाराने नमस्कार करायचा. म्हणजे कसं बसायचं, एक पालथी मांडी, एक सरळ मांडी घालून, पूर्ण हात असे कमळासारखे जोडून, पूर्ण हात लांबपर्यंत करून आपलं मस्तक जमिनीला टेकवणार. त्यावेळीसच तिथं नमस्कार झाला, तो योग्य नमस्कार. तुम्ही कसं करता, दोन्ही गुडघे टेकून असं उभं राहून, असे अर्ध उभं राहिल्यासारखं, असं नमस्कार, त्याला कुठलाही नमस्कार म्हणलं नाही. मग पंचांग असेल किंवा अष्टांग असेल, तो नमस्कार कसा असतो, याच टाईपमध्ये. मग म्हणून आम्हा पण सांगतात की स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, अशाच प्रकारचा नमस्कार करायला सांगितला. विधी ती आहे. मी दाखवलं होतं तुलाच दाखवलं होतं ना. मग तसंच नमस्कार करायचा आपण. इतर वेळेस करतो तो चुकीचं झालं. तर त्याला म्हणलं द्रव्य पूजा. शरीराच्याद्वारे जे काय तुम्ही विधी करतात ती, आणि वचनांच्याद्वारे जे काय स्तवन उच्चारण करतात ते, आणि अष्टद्रव्य ज्याच्याद्वारे की तुम्ही पूजन करता, हे सगळ्याला म्हणली द्रव्य पूजा. भावपूजा म्हणजे काय, परम भक्ती से, त्याच्यात बघ, परम भक्ति से अनंत चतुष्टय आदि गुणों के कीर्तन द्वारा त्रिकाल वंदना करना निश्चय भाव पूजा है. काय सांगितलं, जे अनंत चतुष्टयधारी भगवान आहेत त्यांचं स्तवन कीर्तन, त्याच्याद्वारे पूजन करणं, ह्याला म्हणलं निश्चय पूजा. पंच नमस्कार मंत्र का जाप करना तथा जिनेन्द्र का स्तवन अर्थात गुणस्मरण करना भी भाव पूजा है. तथा पिंडस्थ, पदस्थ आदि 4 प्रकार के ध्यान को भी भाव पूजा कहा गया है. कशाला म्हणलं, जे काय तुम्ही मनाच्या द्वारे जोडले जाता ना भगवंतांशी, त्याला म्हणलं भावपूजा. म्हणजे तिथं भगवंतांचं उच्चारण नाही, वचनाच्या द्वारे उच्चारण करणं, ह्याला कुठली पूजा म्हणलं, द्रव्य पूजा झाली. आणि मनातून भाव जोडले गेले तर त्याला म्हणलं भावपूजा. पुढं क्षेत्र पूजा सांगतायत. तीर्थंकरों की पंचकल्याणक भूमि में स्थित
तीर्थ क्षेत्रों की पूर्वोक्त प्रकार से पूजा करना क्षेत्र पूजा है. म्हणजे ज्या त्या क्षेत्रामध्ये पूजन करणं. म्हणजे तीर्थक्षेत्री वगैरे किंवा इथं बसून सुद्धा तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्रांना सिद्धक्षेत्रांना अर्घ्य देता, त्यांचं पूजन करता, ती झाली क्षेत्रपूजा. क्षेत्रपूज्य आहे का हो? जमीन पूज्य असते का अशी? जमिनीची का पूजा करायची? भूमिपूजन नसतं ते. क्षेत्रपूजा का म्हणायची त्याला? क्षेत्रपूजा का करायची? का? हा, इथे सगळीकडनं मोक्षाला गेले. इथं सुद्धा तुम्ही बसला, इथं सुद्धा सिद्धक्षेत्र आहे. मग तिथल्याच त्या क्षेत्राची का पूजन करता? तुम्हाला चिंतनाला विषय, मला उद्या उत्तर द्या. शेवटचं वाचू. काल पूजा म्हणजे तीर्थंकरों की पंचकल्याणक तिथियों के अनुसार पूजन करना तथा पर्व के दिनों में विशेष पूजाएं करना काल पूजा है. म्हणजे विशिष्ट काळामध्ये जेव्हा की त्यांचे काही कल्याणकादी विधी आहेत, तिथी आहेत, त्या दिवशी त्यांचं पूजन करणं, त्यांना अर्घ्य चढवणं, हे सगळं कालपूजा सांगितलं. मग सगळं ॲक्च्युली द्रव्यक्षेत्र काल भाव सगळं मंगल आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांचं त्यावेळेस पूजन करणं हे त्या त्या प्रकारची पूजा म्हणली जाते. म्हणून कुठलीही पूजा असू देत भावपूर्वक करा. म्हणून पहिल्यांदा सांगितलं, काय सांगितलं होतं? पंचास्तिकामध्ये गाथा सांगितली त्यांनी की जर अरिहंत आदी परमेष्ठींची पूजन करत असताना आपण फक्त काय म्हणायचं, भेदविज्ञान रहित, सम्यक्त्व रहित पूजन केलं, त्यांच्यासारखा मी आहे ही भाववासना न करता पूजन केलं तर सांगितलं बंधदी पुण्यम बहुसो, खूप पुण्यबंध बांधता, पण नदुसो कम्मक खयम कुणदी, म्हणजे काय, कर्मांचा क्षय होत नाही. आणि तुम्हाला का करायचं आहे पूजन? तर मला कर्मक्षय करून मोक्षाला जायचं आहे, त्यांच्यासारखं बनायचं आहे, त्यांच्यासारखा आनंद भोगायचा आहे, म्हणून मी पूजन करतोय, म्हणून त्यांच्याजवळ जातोय. पण हा उद्देश नसताना, तसं लक्ष नसताना, तसं अनुभवन चिंतन नसताना जे काय तुम्ही करणार ते फक्त पुण्य आश्रव बंधाला कारण ठरणार. आणि पुण्याची इच्छा करून जर तुम्ही मंदिरात येत असाल तर कधीच मोक्षमार्गस्थ होणार नाही. म्हणून आपला मोक्षमार्ग प्रशस्त करायचा तर मला त्यांच्यासारखं बनायचं हे ध्येय असतं का आपल्यासमोर? कशी पूजा केली काल सांग? आज कशी केली पूजा? अशी केली का? मला कोणी दिसू नये, एक अरिहंत भगवान आणि मी, दुसरं कोण मला दिसायला नको, असं पुढं बसायचं, शेवटच्या बेंचवर बसायचं नाही. असू दे की लेट कधी का असे ना, फक्त आपल्या समोरून कोण ये जा केलं ना, काय काय मी काय म्हणाले, आपल्या समोरून कोण हल्लं ना ते देव दिसतच नाहीत. मग तेच विचार सुरू होतात कोण गेलं त्यांच्याविषयी. म्हणून एक भगवान आणि एक मी, जितूबाई कसं उभारून पूजा करतात बघितलं कधी? कुठं? इथं वर कसं करतात? दुसरं कोण दिसायलाच नको, आलं समोर तरी पण विकल्प येतातच, काय पण असू दे. म्हणून म्हटलं की असं एकाग्र होऊन असं त्यांच्याशी जोडले जाऊन पूजन करा तर त्याचा आनंद येतो आपल्याला. म्हणून सांगितलं की आनंदासाठी करा जे काय धर्म म्हणून करता ते, तर त्याच्या निमित्तामध्ये कर्मनिर्जरा होणारच. हो जाणं. अरिहंतांसमान अनंत चतुष्टयाचा धारी निज जीव जाणा, हा मी शुद्धात्मा सिद्ध स्वरूप आहे, संसार रहित आहे, दुःख रहित आहे, शरीर रहित आहे, कोणतीही क्रिया करणे हा माझा स्वभाव नाहीच, प्रत्येक क्रियेमध्ये हा मी तर मात्र जाणणाराच आहे जाणा.
या शब्दांना सुद्धा मी ऐकणारा नाही, जाणणाराच आहे. शब्द वाचक आहेत. वाच्य पहा. शुद्धोहम निर्विकल्प स्वरूपोहम परमदेव स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरी.